सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आपण सुरुवातीला प्रार्थना करूया. आपण जो शास्त्रभाग वाचण्यात आलेला आहे आपल्याला समोर, निकोदेम योहान्याचं पुस्तक, योहान्याचं शुभवर्तमान याचं पुस्तक, याचा 3रा अध्याय आणि वचन 1 ते 21 आपण सर्वांनीच वाचलेला आहे. निकोदेमाबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताचं संभाषण, आणि हा शास्त्रभागावरती आपण आज मनन करूया आणि त्यासाठी आपण परमेश्वराचं सहाय्य या ठिकाणी मागूया. आपण प्रार्थना करूया. खरोखर आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या थोर गौरव बापा परमेश्वरा, पुन्हा एक वार तुझे मनापासून आभार मानतो, उपकार मानतो परमेश्वरा. तुझ्या सर्व दयेबद्दल, कृपेबद्दल बापा, तुझ्या सर्व बापा आशीर्वादांबद्दल परमेश्वरा आम्ही मनापासून तुझे आभार आणि उपकार मानतो परमेश्वरा. यावेळेस बापा तुझ्या भक्ती मंदिरात बापा तू आम्हा सर्वांना परमेश्वरा तू घेऊन आलास परमेश्वरा, आणि सुंदर रीतीने बापा तुझी भक्ती आणि उपासना करण्याची संधी बापा तू आम्हाला दिलीस परमेश्वरा, म्हणून तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो परमेश्वरा. तुझ्या सर्व दयेबद्दल तुला उंचावितो आणि गौरवितो परमेश्वरा. आज बापा तुझ्या वचनावरती बापा मनन करत असताना परमेश्वरा खरोखर बापा तुझी दया आणि कृपा परमेश्वरा आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांवरती तू कर परमेश्वरा. विशेष करून बापा तुझं वचन सांगत असताना बापा मला तुझ्या वधस्तंभाच्या आड तू घे बापा, आणि खरोखर बापा तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने, आत्म्याच्या मार्गदर्शनानेच बापा सर्व वचन मी बापा सांगावं बापा, अशी दया आणि कृपा तू परमेश्वरा यावेळेस कर बापा. विशेष करून बापा या ठिकाणी बसलेल्या बापा सर्व विश्वासणाऱ्यांना देखील तू सहाय्य मदत कर बापा. प्रत्येकाचं अंतकरण आज तुझ्या हातात घे परमेश्वरा. प्रत्येकाला बापा ऐकणारे कान दे, समजणारं अंतकरण तू दे परमेश्वरा. आणि परमेश्वरा जे काही बापा तुझ्या वचनातून बापा आज आम्ही शिकू परमेश्वरा, ते सर्व बापा आमच्या स्मरणात राहू दे बापा, आमच्या लक्षात ते राहू दे बापा. त्याद्वारे बापा आमचं जीवन तू बदलून टाक परमेश्वरा. होऊ दे बापा त्याद्वारे, तुझ्या या वचनाद्वारे बापा अधिक आम्ही तुझं भय धरावं, अधिक आम्ही तुझ्या विश्वासात चालावं, अधिक आम्ही तुझी सेवा करावी बापा. अशी दयाने तू कृपा आमच्या या वचनाद्वारे तू आमच्याशी कर बापा परमेश्वरा. बापा आमची इथून पुढची सर्व भक्ती बापा आम्ही तुझ्या हातात समर्पित करत ही सर्व प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो बापा, म्हणून ते तू ऐक. आमेन. प्रथम मी परमेश्वराच्या नावाची स्तुती करतो, त्याला धन्यवाद देतो, त्याचे मी आभार मानतो की खरोखर ही संधी परमेश्वराने मला या वचनातून आपल्या सर्वांसमोर या वचनातून मनन करण्याची संधी दिली. त्याचबरोबर मी पाळक साहेबांचे देखील आभार मानतो की त्यांनी ही संधी या ठिकाणी मला दिलेली आहे. खरोखर परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण जो आज हा शास्त्रभाग या वेळेस आपण वाचलेला आहे प्रियांनो, आपल्या सर्वांनाच हा शास्त्रभाग चांगल्या परिचयाचा आहे. निकोदेम नावाचा एक शास्त्री असतो, परोशी असतो, आणि त्याचं येशू ख्रिस्ताबरोबरती झालेलं संभाषण या ठिकाणी आपण आज वाचलेलं आहे. आणि या शास्त्रभागावरती जर आपण विचार केला प्रियांनो, तर आपण बऱ्याचशा वेळेस या शास्त्रभागावरती संदेश ऐकलेला असेल, या शास्त्रभागावरती आपण मनन देखील केलेलं असेल, आणि मला देखील, परंतु ज्या वेळेस आपण एखादा शास्त्रभाग, पवित्र शास्त्रातील वचनं आपण जितक्यांदा वाचतो, जितक्यांदा आपण त्याचं मनन करतो, त्यावेळेस नवीन रीतीने परमेश्वर आपल्याशी बोलत असतो. आणि मला देखील हे वचन वाचत असताना तोच अनुभव आला. कारण की ज्यावेळेस पाळक साहेबांनी मला मागच्या 2 आठवड्यापूर्वी सांगितलं की तुला कुणीतरी तुमच्या मंडळीतील पंचमंडळाला सांगितलं की कुणीतरी तुमच्यापैकी या दिवशी मी या ठिकाणी उपस्थित नाही आहे, तर तुम्ही कुणीतरी या दिवशी संदेश द्या. तर माझ्याकडे ती संधी आली आणि मी त्याला होकार दिला, आणि मी प्रार्थनापूर्वक विचार करू लागलो की कुठल्या शास्त्रभागावरती संदेश द्यावा. आणि हा शास्त्रभाग माझ्यासमोर आला, आणि मी त्वरित निर्णय घेतला की या शास्त्रभागावरती आपण रविवारच्या दिवशी मनन करूया. आणि परंतु मी 3-4 दिवसानंतर मी ज्यावेळेस माझ्या संदेशाची डायरी त्या ठिकाणी चाळत होतो, त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की अरे, या शास्त्रभागावरती मी याच्या आधी पण संदेश दिलेला आहे. आणि मी ती तारीख पण त्या ठिकाणी पाहिली, 11 नोव्हेंबर 2018 या दिवशी मी हा संदेश दिला होता याच शास्त्रभागावरती. परंतु मी आता विचार करू लागलो, आणि मी तो सर्व संदेश देखील वाचून काढला की मी काय काय त्या ठिकाणी बोललो होतो. आणि मी विचार करू लागलो की आता नवीन मी याच्यातून मंडळीला काय या ठिकाणी सांगणार, नवीन मी या वचनातून लोकांना काय सांगणार. आणि मी परमेश्वराकडे प्रार्थनापूर्वक त्या ठिकाणी प्रार्थना केली, आणि त्या ठिकाणी या परमेश्वराच्या वचनाचं मी मनन केलं, आणि खरोखर परमेश्वराने नवीन गोष्टी मला या ठिकाणी दाखवल्या. आणि आपण हा शास्त्रभागामधून खरोखर आपण शिकूया की परमेश्वर आपल्याशी आज काय बोलू इच्छित आहे. या शास्त्रभागाआधी जर आपण पाहायचा प्रयत्न केला प्रियांनो, तर वचन जर आपल्याला पाहतो
की योहान याचं पुस्तक याचा 2रा अध्याय जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की येशू या ठिकाणी काना गावामध्ये गेलेला आहे आणि त्याने त्या ठिकाणी त्याचा पहिला चमत्कार केला. प्रभू येशू ख्रिस्ताने पहिला चमत्कार केला तो म्हणजे पाण्याचा त्याने द्राक्षरस केलेला आहे. आणि ज्यावेळेस हा चमत्कार त्या ठिकाणी केला त्यावेळेस वचन 11 असं सांगतं की येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपला गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याच्या शिष्यांनी काय केलं? प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला की हा त्या ठिकाणी कोणीतरी वेगळा व्यक्ती आहे, हा देवापासून आलेला आहे, असं त्या ठिकाणी त्यांनी विश्वास ठेवला. आणि दुसरं त्या ठिकाणी गोष्ट आपण पाहिली वचन 13मध्ये जर आपण पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे की मंदिराचं शुद्धीकरण करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस काना गावामधून त्या ठिकाणी तो यरुशलेमेमध्ये जातो, यरुशलेमेमध्ये गेल्यानंतर तो मंदिरामध्ये जातो आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर त्याच्यासमोर अशी परिस्थिती त्याच्यासमोर दिसते की सर्व त्या ठिकाणी मंदिरामध्ये बाजार भरलेला आहे. सर्व क्रय विक्रय करणारे, सर्व त्या ठिकाणी विकत घेणारे आणि विकणारे मंदिरामध्ये गोळा झालेले आहेत आणि त्यांनी एक प्रकारे मंदिराचा बाजार करून टाकलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला त्या गोष्टीची चीड येते, त्या गोष्टीचा राग येतो, त्या गोष्टीचा क्रोध त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला येतो. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय करतो की त्या सर्व क्रय विक्रय करणाऱ्यांना, त्या सर्व त्या ठिकाणी बाजार व्यक्तींना त्या ठिकाणावरून तो घालवून देतो. त्या ठिकाणी त्यांना त्यांचे त्या ठिकाणी 15 वचन लिहिलेलं आहे, 2रा अध्याय आणि 15 वचन. तेव्हा त्याने दोऱ्याचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे ह्या सर्वांना मंदिरातून घालवून दिले, सरापाचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले. आणि तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, इथून काढून घ्या, माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका. पित्याच्या घराची त्या ठिकाणी बाजारपेठ करू नका असं या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या सर्वांना म्हणत आहे. आणि अशा रीतीने त्या ठिकाणी असणारे यहुदी, त्या ठिकाणी असणारे शास्त्री, त्या ठिकाणी असणारे परुषी प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी प्रश्न विचारत आहे की तुम्ही कुठल्या अधिकाराने या गोष्टी करता? तुम्हाला कुणी अधिकार दिला की तुम्ही मंदिरात येऊन हे सर्व बाजार तुम्ही उद्ध्वस्त करण्याचा तुम्हाला कुणी अधिकार दिला? तुम्ही आम्हाला कुठलं असं चिन्ह दाखवता की तुम्ही देवापासून आलेले आहात, असं कुठलं तरी चिन्ह आम्हाला दाखवा. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते त्या ठिकाणी उभारेन. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की हे 3 तुम्ही हे मंदिर सर्व मोडून टाका आणि 3 दिवसात मी ते ठिकाणी उभारेन. आणि यहुदी त्याला म्हणाले की मंदिर बांधाव्यास 46 वर्षे लागली आणि तुम्ही हे 3 दिवसात उभारणार काय? आणि वचन 21, तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता. प्रभू म्हणून तो असे म्हणत असे हे तो मेलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रावरून व येशूचे जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की ज्या ठिकाणी त्या शास्त्रांना आणि त्या पुरुषांना, त्या यहुदी लोकांना प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी जे उत्तर देत आहे की हे 3 दिवसात हे मंदिर तुम्ही पाडून टाका आणि मी 3 दिवसात हे उभारेन, तर तो आपल्या शरीररूपी मंदिराविषयी त्या ठिकाणी तो बोलला होता. आणि ही गोष्ट त्यावेळेस त्या यहुदी लोकांनाही समजली नाही आणि त्यावेळेस त्याच्या शिष्यांना देखील त्या ठिकाणी समजली नाही. परंतु नंतर पुढे जाऊन ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती मरण पावला आणि 3ऱ्या दिवशी पुन्हा उठला, त्यावेळेस शिष्यांना आणि त्यावेळेस त्यांना समजलं की प्रभू येशू ख्रिस्त अशा रीतीने आपल्याशी बोलत असे. वचन 23 फार महत्त्वाचं आहे, 2रा अध्याय आणि वचन 23. वलांडणाच्या सणात यरुशलेम येथे असताना जी चिन्हे तो करीत होता ती पाहून पुष्कळांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला. पण येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्यांचा भरोसा नव्हता. शिवाय मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी ह्याची त्याला जरुरी नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते. प्रियांनो, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की कित्येक लोक प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवत होते. प्रभू येशू ख्रिस्ताचे चिन्ह पाहून, चमत्कार पाहून त्याच्यावरती विश्वास ठेवत नव्हते. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला ठाऊक होतं की हे जे लोक माझ्यावरती विश्वास ठेवत आहेत यांचा विश्वास कुठेतरी अपुरा आहे, अर्धवट आहे, कुठेतरी हा त्यांना स्वर्गाच्या राज्यात घेऊन तो त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. जरी आज हे माझ्यावरती विश्वास ठेवत आहेत तरी या विश्वासामुळे ते स्वर्गात जाऊ शकत नाही. फक्त हा विश्वास घेऊन ते स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत नाही. अशीच त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला सुद्धा हे माहिती होतं. आणि
त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्यासाठीच, त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्या विश्वासाला कुठल्या गोष्टीची जोड देणं, कुठली गोष्ट आणखीन काय वेगळं आपण केलं पाहिजे, हेच या वचनामधून आपल्याला या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सांगू इच्छित आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतं की वचन 3 अध्याय आणि पहिलंच वचन आपण वाचूया. पुरुषांपैकी कोण निकेदम नावाचा एक मनुष्य होता, तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करीता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाही. या ठिकाणी आपण पाहूया की निकेदम नावाचा व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे. आता निकेदम कोण आहे? या ठिकाणी पहिलंच शब्द दिलेला आहे की परुषी, शास्त्री आणि परुषी लोकांपैकी तो एक आहे. आणखीन त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे की तो यहुद्यांचा एक अधिकारी आहे. यहुद्यांचा अधिकारी असं म्हणत असताना त्या ठिकाणी आपल्याला या गोष्टीचा अर्थ समजून घेतला पाहिजे की यहुदी लोकांचा न्यायनिवाडा करणारे जे लोक होते, यहुदी लोकांचा न्यायनिवाडा करणारे असे एक ठराविक लोक होते, त्यांच्यापैकी हा एक आहे की सर्वोच्च पदावरती हा बसलेला व्यक्ती आहे. यहुदी लोकांचा नियमशास्त्राद्वारे न्यायनिवाडा कसा करायचा ही गोष्ट त्या सर्वांना आपल्याला माहिती आहे. तो त्या ठिकाणी जर निकेदेमाचं उदाहरण आपण पाहिलं तर निकेदम हा जुन्या करारामधला अत्यंत पारंगत असा हा व्यक्ती आहे. जुना करार त्याला संपूर्ण रीतीने ठाऊक आहे. जुन्या कराराविषयी तो त्या ठिकाणी सर्व त्याने वाचलेला आहे आणि सर्व त्याने तो समजून घेतलेला आहे. परंतु या शास्त्रीय आणि परुषी लोकांची वृत्ती, या शास्त्रीय आणि परुषी लोकांचा स्वभाव, या शास्त्रीय आणि परुषी लोकांचे जीवनमान कसं होतं, ते कशा रीतीने जीवन जगायचे, याचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला मत्तई याचा 23वा अध्याय वाचणं खूप गरजेचं आहे. आपण काढूया मत्तई याचं पुस्तक, मत्तई 23वा अध्याय. शास्त्री आणि परुषी या लोकांची वृत्ती, या लोकांचा स्वभाव, या लोकांची धारणा, या लोकांचं जीवन, ते लोक विचार कसे करायचे, ते लोक त्यांचं जीवन कसे जगायचे, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर मत्तई 23वा अध्याय वाचणं आपल्याला खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की वचन 23वा अध्याय आणि पहिल्याच वचनापासून आपण वाचलं तर आपल्याला पाहायला मिळतं की तेव्हा येशू लोकसमुदायास व आपल्या शिष्यास म्हणाला, शास्त्री परुषी हे मोशेच्या आसनावर बसलेले आहेत. काय लिहिलं आहे? शास्त्री आणि परुषी कसे आहेत? मोशेच्या आसनावरती बसलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की शास्त्री आणि परुषी स्वतःला मोशे समान समजत आहेत. म्हणजे आणि निकेदेम असाच व्यक्ती होता की तो देखील स्वतःला काय करायचा की आम्ही मोशेच्या जागेवरती आहोत. जसा मोशे इस्रायल लोकांना सर्व मार्गदर्शन करायचा, देवापासून आलेल्या गोष्टी सर्व लोकांना सांगायचा आणि शिकवायचा, तसंच ते त्या ठिकाणी असं समजायचे की आम्हीसुद्धा मोशेसारखं या लोकांना शिकवण्याचं आणि या लोकांना समजावून सांगण्याचं काम परमेश्वराने आमच्याकडे दिलेलं आहे. मोशे समान ते स्वतःला समजायचे. वचन त्या ठिकाणी दुसरं वचन 4 जर आपण वाचलं तर आपल्याला पाहायला मिळतं की नियमशास्त्राचे जड ओझे ते लोकांच्या खांद्यावर द्यायचे. असं लिहिलं आहे की जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यावर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावायचे नाहीत. नियमशास्त्राचं जड ओझं, नियमशास्त्र त्यांना सर्व माहिती होतं, परंतु ते असं समजायचे की हे नियमशास्त्र पाळण्याची जबाबदारी कोणाची आहे? लोकांची आहे, आपली नाही आहे. नियमशास्त्र कोणी पाळायचं तर लोकांनी पाळायचं आणि नियमशास्त्र पाळण्याचं जड ओझं ते लोकांवरती टाकायचे आणि स्वतः मात्र त्याला बोट देखील त्या ठिकाणी लावत नव्हते. वचन त्या ठिकाणी आणखीन पुढे आपण पाहिलं तर आपली सर्व कामे लोकांनी पाहावी असे ते करतात. वचन 5 आपल्याला काय सांगतं की आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते करतात. ते आपली मंत्रपदे रुंद व आपली गोंडे मोठे करतात. प्रत्येक काम जे करतात ते असं करतात की लोकांनी आपल्याला पाहावं आणि चांगलं म्हणावं, अशी त्यांची धारणा होती, अशी त्यांची वृत्ती होती, असा त्यांचा स्वभाव होता. जेवणावेळी श्रेष्ठ स्थाने, सभास्थानात श्रेष्ठ असणे, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणून घेणे त्यास आवडते. शास्त्री परुषी कसे होते? सभास्थानांमध्ये पहिले स्थान पाहिजे, कुठंतरी गेलं तरी पहिल्यांदा मला त्या ठिकाणी बसायला जागा मिळाली पाहिजे असं त्यांना वाटायचं.
त्याचबरोबर बाजारात लोकांकडून नमस्कार करून घेणे, म्हणजे बाजारामध्ये जर गेलं तर सर्व लोकांनी आपल्याला नमस्कार करावा अशी त्यांची इच्छा असायची आणि प्रत्येकाने आपल्याला गुरुजी म्हणावं अशी त्यांची त्या ठिकाणी इच्छा असायची, असा त्यांचा स्वभाव होता. त्या ठिकाणी पुढे त्या ठिकाणी लिहिलं आहे की ते लोकांसाठी स्वर्गाचे राज्य बंद करतात, ते स्वतःही आत जात नाहीत व दुसऱ्यांनाही आत जाऊ देत नाहीत. वचन 13 आपल्याला सांगतं की तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करिता, तुम्ही स्वतःही आत जात नाहीत व जाणाऱ्यांनाही आत जाऊ देत नाहीत. वचन 13 आपल्याला सांगतं. आणखीन पुढे त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की वचन 15मध्ये की ते शिष्य मिळवण्यासाठी वाटेल ते करतात व तो मिळाला म्हणजे त्याला आपणापेक्षा दुप्पट नरकपुत्र करतात. वचन 15 आपल्याला पाहायला मिळतं की अहो शास्त्रांनो, पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दरदशा होणार, कारण तुम्ही एक मतानुन्यायी मिळवण्यासाठी, मतानुन्यायी म्हणजे एक शिष्य मिळवण्यासाठी तुम्ही समुद्र व भूमी पालती घालता आणि तो मिळाला म्हणजे तुम्ही त्याला आपणाहून दुप्पट नरकपुत्र करता, म्हणजे आपल्यापेक्षा वाईट करता त्याला. तुम्ही जितके वाईट आहात त्याच्याहीपेक्षा त्याला वाईट तुम्ही बनवता, अशा रीतीने तुम्ही त्या ठिकाणी जीवन जगता. त्याचबरोबर पुढे लिहिलेलं आहे वचन 16, त्या ठिकाणी ते म्हणतात की मंदिरापेक्षा मंदिरातील सोने जास्त महत्त्वाचे आहे असे ते म्हणतात. त्यांना काय वाटायचं की मंदिर त्या ठिकाणी परमेश्वराने बांधलेलं आहे, त्या ठिकाणी हेरोदाने बांधलेलं मंदिर त्या काळात होतं, परंतु ते परमेश्वरानेच त्या ठिकाणी परमेश्वराचं ते निवासस्थान होतं. परंतु ते असं समजायचे की मंदिरापेक्षा मंदिरातील सोनं जास्त महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तुम्ही म्हणता कोणी मंदिराची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी मंदिराच्या सोन्याची शपथ घेतली तर मात्र तो बांधला जातो. अहो मूर्खांनो आणि आंधळ्यांनो, यातील मोठे ते कोणते, सोने किंवा ज्याच्या योग्य ते मंदिर, ज्याच्या योग्य ते सोने पवित्र झाले ते मंदिर. शास्त्रीय पुरुषांना असं वाटायचं की सोनं जास्त महत्त्वाचं आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांना समजून सांगतो आहे की त्या सोन्यापेक्षा ते सोनं ज्यामुळे पवित्र झालं आहे ते मंदिर जास्त महत्त्वाचं आहे. आणखीन त्यांना असं वाटायचं आहे की ते वेदीपेक्षा वेदीवरील अर्पण जास्त महत्त्वाचं आहे असे ते म्हणतात. आणखीन त्या ठिकाणी वचन 18, तुम्ही म्हणता कोणी वेदीची शपथ घेतली तर त्यात काही नाही, परंतु कोणी तिच्या अर्पणावरील शपथ घेतली तर तो बांधला जातो. अहो आंधळ्यांनो, यातून मोठे ते कोणते, अर्पण किंवा अर्पण पवित्र करणारी ती वेदी. खरोखर प्रियांनो, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्यांना असं वाटायचं की अर्पण जास्त महत्त्वाचं आहे, परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांना समजून सांगतो आहे की ज्याच्या योगे ते अर्पण शुद्ध झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे, ती वेदी जास्त महत्त्वाची आहे. पुढे आपल्याला पाहायला मिळतं की वचन 23, ते पुदिना, बडीशेप, जिरे यांचा दशमांश देतात, मात्र न्याय, दया व विश्वास ह्या गोष्टी त्यांनी सोडलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की पुदिना, बडीशेप, जिरे यांचा दशमांश तुम्ही देता आणि नियमशास्त्रातील मुख्य गोष्टी म्हणजे न्याय, दया व विश्वास ह्या तुम्ही सोडल्या आहेत. त्या ठिकाणी आणखीन त्या ठिकाणी त्यांचा स्वभाव असा आहे की ते मुरकुट गिळून टाकतात व उंट, मुरकुट गाळून काढतात व उंट गिळून टाकतात, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा केस पाडतात, परंतु महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी सोडून देत आहेत. त्याचबरोबर आणखीन 25 वचन आपल्याला सांगतं की अवशास्त्र त्यांची त्या ठिकाणी, तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता पण ती आतून जुलूम असंयम ह्यांनी भरलेली आहे. त्यांची ते त्या ठिकाणी त्यांचे म्हणजे त्यांच्या घराला ते खूप शुद्ध करायचे, भौतिक रीतीने सर्व गोष्टी शुद्ध असल्या पाहिजेत असं त्यांना वाटायचं. ताट, वाटी म्हणजे भांडेकुंडे या सर्व गोष्टी शुद्ध असल्या आणि तरच त्या ठिकाणी ते वापरायला घ्यायचे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगतो की तुम्ही ताटवाटी बाहेरून खूप स्वच्छ करता, परंतु तुमचं जे अंतःकरण आहे ते जुलूम, असंयम यांनी त्या ठिकाणी भरलेलं आहे. वचन त्या ठिकाणी आपल्याला पुढे पाहायला मिळतं की वचन 27, त्या ठिकाणी पाहायला मिळतं की शास्त्री आणि परुषी कसे आहेत. वचन 27, तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात, त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत. कबरा कशा दिसतात आपल्याला बाहेरून, खूप सुंदर बांधलेले असते, संगमरवराने मार्बलने त्या ठिकाणी सजवलेले असतात, फुलं त्या ठिकाणी वाहिलेले असतात, बाहेरून खूप छान दिसते, पण आत काय असतं तिच्यात, सर्व हाडांनी आणि सर्व प्रकारच्या घाणीने त्या ठिकाणी ते भरलेल्या असतात. अशा रीतीचं कुणाचं वर्तन आहे या शास्त्री आणि पुरुषांचं. ते बाहेरून खूप छान दिसतात, बाहेरून आपल्याला खूप गुरुजी असे त्या ठिकाणी वाटतात, बाहेरून खूप नीतिमान वाटतात,
बाहेरून ते लोकांना नीतिमान दिसतात, परंतु आत ढोंगाने व अनीतीने भरलेले आहेत. वचन 28 आणि वचन 29 असं सांगतं की अहो शास्त्र्यांनो, पुरुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता व नीतिमान लोकांची थडगी सजवता आणि म्हणता आम्ही आपल्या पूर्वजांच्या काळात असतो तर संदेष्ट्यांचा रक्तपात करणाऱ्यांचे साथीदार झालो नसतो. त्या ठिकाणी काय म्हणतात की आम्ही जर त्या काळात असतो, आम्ही जर इस्रायल लोकांच्या त्या काळात असतो तर इस्रायल लोकांनी जसं त्या ठिकाणी संदेष्ट्यांचा त्यांना मारलं, संदेष्ट्यांना त्या ठिकाणी सुळावर चढवलं, संदेष्ट्यांचा त्या ठिकाणी त्यांनी मृत्यू केला, तशा प्रकारचा रक्तपात आम्ही केला नसता. आणि अशा प्रकारे ते काय करतात, स्वतःविरुद्धच साक्ष देतात की तेच त्या ठिकाणी म्हणतात की आम्ही जसं काय ते दाखवतात की आम्ही खूप नीतिमान आहोत, आम्ही अशा गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या नसत्या. आणि आपल्याला पाहायला मिळतं की हा जो निकेदम आहे हा देखील याच स्वभावाचा होता. आपण आत्तापर्यंत जे मुद्दे त्या ठिकाणी पाहिले की सर्व प्रकारच्या ढोंगाने, सर्व प्रकारच्या बडेजावाने त्या ठिकाणी तो भरलेला होता. परंतु प्रियांनो, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की परंतु निकेदेमामध्ये थोडासा त्या ठिकाणी बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो की निकेदमसुद्धा अशाच प्रकारच्या सर्व प्रकारच्या पुरुषांच्या वृत्तीने भरलेला होता, पुरुषांच्या ढोंगी स्वभावाने त्या ठिकाणी भरलेला होता. स्वतःला खूप नीतिमान समजायचा, स्वतःला आम्ही अब्रामाचे वंशज आहोत, आम्ही इस्रायल लोक आहोत, आम्ही निवडलेले लोक आहोत, अशा रीतीने तो समजायचा. आणि आम्ही सुरुवातीपासूनच नीतिमान आहोत असं त्या ठिकाणी समजायचा. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचे चिन्ह त्याने पाहिले, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचे चमत्कार त्याने पाहिले, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण त्याने ऐकली, त्यावेळेस त्याला समजलं प्रियांनो की आपण जे सर्व करतोय तो सर्व एक ढोंगीपणा आहे. आपण जे सर्व वागतोय तो सर्व एक ढोंगीपणा आहे. आणि आपण जो विश्वास ठेवतो त्याला हे अंतःकरणातून समजलेलं होतं की आपण जरी शास्त्री आहोत, आपण जरी परुषी आहोत, तरी देखील आपण स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. त्याच्या अंतःकरणाला कुठेतरी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचे चिन्ह चमत्कार पाहिले आणि प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण ऐकली, कुठेतरी त्याच्या अंतःकरणाला हा स्पर्श झालेला आहे की आपण स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही, आपण त्या ठिकाणी स्वर्गाचे राज्य आपण पाहू शकत नाही. आणि ही तळमळ, ही तगमग त्याच्या अंतःकरणामध्ये होती. आणि शास्त्री परुषी मी आहे, सर्व काही नियमशास्त्राप्रमाणे मी करतो आहे, परंतु आणखीन वेगळं काय केलं पाहिजे, मी आणखीन नवीन असं काय केलं पाहिजे, हे त्या ठिकाणी समजून घेण्यासाठी, हे त्या ठिकाणी विचारण्यासाठी तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तो विचारतो आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने कुठला प्रश्न विचारला नाही. त्या ठिकाणी तो म्हणला, प्रभू येशू ख्रिस्ताकडे जाऊन तो फक्त म्हटला की आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करता ती देवबरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाही. त्याने मान्य केलं, त्याने कबूल केलं की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त हा देवापासून आलेला आहे. कारण की प्रभू येशू ख्रिस्त जो चिन्ह करत होता, जो चमत्कार करत होता आणि जी शिकवण त्या ठिकाणी देत होता, तो देवबरोबर असल्या वाचून कुणीही करू शकत नाही अशी त्याची ठाम समजूत झाली होती. आणि त्याच्यामुळेच तो प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून म्हणतो की तुम्ही देवापासून आलेले आहात. आणि परंतु या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याला काय उत्तर देतो. प्रभू येशू ख्रिस्ताने कदाचित त्याला म्हणायला पाहिजे होतं की नाही का, मला आनंद वाटला की तू समजून घेतलं की मी देवाकडून आलेलो आहे, असं काहीतरी बोलायला पाहिजे होतं. परंतु प्रभू येशू ख्रिस्त डायरेक्ट त्याला काय म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आहे, तर त्याच्या अंतःकरणात काय चाललं आहे, त्याच्या अंतःकरणात कुठल्या गोष्टी चालल्यात याचा त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला अंदाज आलेला आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या अंतःकरणातील उत्तर त्याला देत आहे की वचन 3, येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मले वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या अंतःकरणातील गोष्टीचा उलगडा करून त्याच्या अंतःकरणातील प्रश्नाचं त्या ठिकाणी त्याला उत्तर देत आहे की नव्याने जन्मले वाचून कोणालाही देवाच्या राज्यात जाता येत नाही. या ठिकाणी आपण पाहणं गरजेचं आहे की खरोखर नवीन जन्माची निकेदेमाला गरज होती. आणि प्रभू येशू ख्रिस्त तेच त्याला समजावून सांगत आहे की नवीन जन्म घेतल्या वाचून कुणीही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही. प्रभू येशू आपल्याला ह्या ठिकाणी हे समजून घेण्याची गरज आहे की त्याने विश्वास ठेवलेला आहे, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, परंतु फक्त विश्वास पुरेसा नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगतो आहे की फक्त विश्वास तुझा पुरेसा नाही आहे, तर तुझा नवीन जन्म होणं अत्यंत गरजेचं आहे.
तरच तू स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकतोस. या ठिकाणी आपल्याला पाहणं अत्यंत गरजेचं आहे की विश्वास आणि नवीन जन्म या ख्रिस्ती जीवनाच्या दोन बाजू आहेत. जसं एखाद्या नाण्याच्या दोन बाजू असतात तसं या गोष्टी आपण वेगवेगळ्या करू शकत नाही. विश्वास आणि नवीन जन्म या गोष्टी आपण वेगळ्या करू शकत नाहीत. तर प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी त्याला सांगतो आहे की तुझ्या विश्वास तर तू ठेवलास. सर्वजण विश्वास ठेवतात, भूते देखील विश्वास ठेवतात. आपण सर्वजण त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, नाही का? आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतो. आपण सर्वजण प्रभू येशू ख्रिस्ताचे सर्व चिन्ह चमत्कार आपण वाचलेले आहेत, ऐकलेले आहेत. आपणही सर्व विश्वास ठेवतो. परंतु जोपर्यंत आपला नवीन जन्म होत नाही तोपर्यंत आपण स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. प्रियांनो, आज हा विचार आपल्याला प्रत्येकाला करणं गरजेचं आहे. प्रियांनो, आज आपण ख्रिस्ती जीवन जगत आहोत. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनाचं त्या ठिकाणी आपण आत्तापर्यंत ख्रिस्ती जीवन जगत असताना आपण देखील या शास्त्री पुरुषांसारखं बरेचसे त्या ठिकाणी ते जसे नियमशास्त्रात पारंगत होते तसंच आपण देखील या पवित्र शास्त्रात चांगलं पारंगत असू. सगळे वचनं आपल्याला ठाऊक असतील, सर्व पवित्र शास्त्र, सर्व बायबल आपल्याला चांगलं पाठ असेल. आपण त्या ठिकाणी ख्रिस्ती जीवन जगत असताना लांब लांब प्रार्थना करत असू, आपण दशावून देत असू, आपण सर्व गोष्टी त्या ठिकाणी पाळत असू, रूढी परंपरा, चर्चमधले सर्व गोष्टी, सर्व कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होत असू. परंतु आपल्या अंतःकरणामध्ये प्रत्येकाला ही जाणीव असायला पाहिजे की आणि प्रत्येकाला आपल्या अंतःकरणामध्ये निश्चित अर्थाने वाटत असतं की मी सर्व करतो आहे, मी सर्व त्या ठिकाणी पवित्र शास्त्राप्रमाणे वागतो आहे, मी त्या ठिकाणी दशावून देतो आहे, सर्व करतो आहे. परंतु प्रत्येकाला आपल्या अंतःकरणाची जाणीव असते. जशी निकेदेमाला होती. निकेदेमाला माहिती होतं की मी शास्त्रीय आहे, परोशी आहे, परंतु त्याच्या अंतःकरणात त्याला ठाऊक होतं की मी स्वर्गाच्या राज्यात कुठेतरी जाऊ शकत नाही, काहीतरी माझ्यामध्ये कमी आहे. तसंच प्रियांनो, आपल्या प्रत्येकाला देखील ही जाणीव असणं गरजेचं आहे की कुठली तरी गोष्ट आपल्यामध्ये कमी आहे आणि तीच प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्याला दाखवून देत आहे की नव्याने जन्मने वाचून कोणी स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. या ठिकाणी आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पुढे प्रभू येशू ख्रिस्त निकेदेम त्याला म्हणतो, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य आहे काय? म्हातारा मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? प्रभू येशू अशा रीतीने त्या ठिकाणी निकेदेम म्हणतोय की त्याने त्याचा शब्दशः त्या ठिकाणी जसं आपण म्हणतो ना की प्रभू येशू ख्रिस्ताचं बोलण्याचा शब्दशः अर्थ घेतला की दुसऱ्यांदा कसं जन्म घ्यायचा. आणि तो त्या ठिकाणी त्याला विचारतोय की म्हातारा झालेला मनुष्य म्हणजे जसा निकेदेम स्वतः एक म्हातारा झालेला होता आणि तो म्हणतोय की म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेन? त्याला त्याच्या मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? दुसऱ्यांदा मी मातेच्या उदरात जाऊ शकत नाही आणि मी तिचा जन्म घेऊ शकत नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तो म्हणतोय की एक प्रकारे तुम्ही जे बोलत आहात ती गोष्ट अशक्य अशी आहे. आणि निकेदेम एका अर्थाने जर विचार केला तर पाहायला मिळतं की ती गोष्ट तो बरोबर बोलत होता की स्वतःहून आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे की नव्याने जन्मने वाचून प्रभू येशू ख्रिस्त जसं म्हणतो की नव्याने जन्मने वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. त्याच प्रकारे आपण जसं पाहतो की आपण जसं भौतिक रीतीने जन्म घेतला या भूतलावरती, त्यामध्ये आपला काही स्वतःचा काही हात होता का? आपण स्वतः त्यासाठी काही केलं आहे का की आपला जन्म झाला? आपण स्वतः त्यासाठी काहीच केलं नाही. तर परमेश्वराची दया होती, परमेश्वराची कृपा होती, परमेश्वराचं प्रेम होतं, परमेश्वराची इच्छा होती की आपण या भूतलामध्ये जन्म घ्यावा. त्याच प्रकारे जो नवीन जन्म आहे हा सुद्धा फक्त आणि फक्त परमेश्वराच्या दयेमुळे आणि परमेश्वराच्या कृपेमुळे, परमेश्वराची जर इच्छा असेल तरच आपल्या जीवनामध्ये आपला नवीन जन्म होऊ शकतो. परमेश्वराची दया पाहिजे आणि आपली इच्छा त्या ठिकाणी पाहिजे की माझा नवीन जन्म होणं गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो ना की इच्छा, परमेश्वराने आपला इच्छा दिलेली आहे. तर परमेश्वराची जर आपल्या अंतःकरणात इच्छा असेल, आपण स्वतः त्या ठिकाणी काही करू शकत नाही. आपण स्वतःच्या कृत्यांमुळे, आपल्या स्वतःच्या, मी जसं म्हटलं ना की शास्त्री पुरुषी होता, इतका नीतिमान होता, सर्व नियमशास्त्र त्याला ठाऊक होतं, परंतु तरी देखील त्याला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाण्यास पुरेसं नव्हतं. तसंच प्रियांनो, आपण देखील आपलं कितीही आपण ख्रिस्ती असू जन्मापासून, आपण कितीही त्या ठिकाणी आपल्याला सर्व पवित्र शास्त्र ठाऊक असेल, आपण सर्व परमेश्वराच्या वचनाप्रमाणे वागत असू, परंतु जोपर्यंत परमेश्वराची इच्छा असत नाही, परमेश्वराची त्या ठिकाणी दया आपल्यावरती होत नाही, तोपर्यंत आपला नवीन जन्म होऊ शकत नाही.
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की निकोदेम त्याला म्हणाला की म्हातारा झालेला मनुष्य जसा जन्म घेऊ शकत नाही, तसंच प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त आणखीन त्याला स्पष्ट करून सांगतोय की पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. आपल्याला दोन गोष्टी या ठिकाणी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की नवीन जन्म तो झाला पाहिजे, आहे का नाही. प्रत्येकाचा नवीन जन्म, प्रत्येकाची इच्छा असते की मी सुद्धा नवीन जन्म माझा झालाच पाहिजे, कारण की त्याशिवाय मी स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. ते एक परमेश्वराची एक प्रथम अशी कसोटी आहे की ती आपल्याला पार करणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त दोन गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला सांगतो की पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत. दोन गोष्टी आपल्याला समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्त यामधून काय सांगू इच्छित आहे की पाण्यापासून आणि आत्म्यापासून. पाण्यापासून आपण जर पाहायचा प्रयत्न केला की पाण्यापासून नवीन जन्म होणं म्हणजे काय, तर प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगत आहे की जर याचं जर बॅकग्राऊंड आपल्याला पाहायचा प्रयत्न केला तर आपल्याला असं दिसतं की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या आधी बाप्तिस्मा करणारा योहान या जगामध्ये आला होता, त्यावेळेस तो सर्व यहुदी लोकांना पश्चातापाचा बाप्तिस्मा त्या ठिकाणी देत होता. त्या ठिकाणी तो सांगायचा की सर्व लोकांना तुम्ही पश्चाताप करा, आणि तो त्या ठिकाणी पाण्यातून त्यांना बुडवून काढायचा आणि त्यांचा त्या ठिकाणी तो बाप्तिस्मा करायचा आणि त्यांना त्या ठिकाणी शुद्ध तो करायचा. प्रभू येशू ख्रिस्त तेच त्या ठिकाणी संदर्भ घेऊन त्याला सांगतोय की तुम्ही पश्चाताप, पाण्यापासून म्हणत असताना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय की नवीन जन्माची प्रथम पायरी ही आहे की मनुष्याने पश्चाताप करणं, आणि त्या ठिकाणी पश्चाताप करणं आपल्या सर्व अपराधांची, पापांची, चुकांची, वाईटाची, सर्व त्या ठिकाणी अपराधांची प्रभू येशू ख्रिस्ताकडे, परमेश्वराकडे क्षमा मागणं आणि रडून परमेश्वराकडे पश्चाताप करणं. ज्यावेळेस आपल्या अंतःकरण त्या ठिकाणी भग्न होत नाही, अनुतप्त होत नाही, अशा रीतीने रडून ज्यावेळेस आपण परमेश्वराकडे आपल्या अपराधांची क्षमा मागतो आणि आपल्या अंतःकरण रूपी पाण्याने आपलं त्या ठिकाणी आपल्या डोळ्यातील पाण्याने आपलं अंतःकरण जोपर्यंत आपण धुवून काढत नाही तोपर्यंत तो पाण्याने नवा जन्म आपण त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. प्रियांनो, आपण वचन वाचूया. येहेजकेल याचं पुस्तक 36वा अध्याय आणि 25 वचन. येहेजकेल 36 अध्याय आणि 25 वचन मी तुम्हासाठी वाचतो. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती ह्यापासून मी तुमची शुद्धी करीन. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन व तुम्हाला मांसमय हृदय देईन. जसं पाणी त्या ठिकाणी एखाद्याला शुद्ध करतं, पवित्र जुन्या करारामध्ये पाण्याचं प्रतीक हे होतं की ते शुद्ध करण्यासाठी त्या ठिकाणी वापरलं जायचं. आणि या ठिकाणी परमेश्वर आपल्याला सांगत आहे, परमेश्वर इस्रायल लोकांना आणि आज आपल्याशी तो बोलत आहे की मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती यांच्यापासून मी तुमची शुद्धी करीन. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय, दगडासारखं हृदय त्या ठिकाणी काढून टाकीन की जे पश्चाताप करत नाही, जे रडत नाही, जे परमेश्वरासमोर लीन आणि नम्र होत नाही, असं त्या ठिकाणी हृदय आहे ते मी काढून टाकीन. आणि तुम्हाला मांसमय हृदय जे कळवळतं, जे त्या ठिकाणी रडून प्रार्थना करतं, परमेश्वरासमोर लीन होतं, नम्र होतं, अशा रीतीचं मांसमय हृदय मी तुम्हाला देईन आणि त्या ठिकाणी तुमचं जीवन मी त्या ठिकाणी बदलून टाकेन. आपल्याला हे त्या ठिकाणी समजून घ्यायचं आहे की फक्त आणि फक्त परमेश्वरच आपल्याला आपल्या अपराधांची आणि आपल्या पापांची क्षमा करू शकतो. दुसरी गोष्ट आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे की परमेश्वराचं रक्तच आपल्याला त्या ठिकाणी आपल्या अपराधांची आणि आपल्या पापांची क्षमा करू शकतं. प्रियांनो, आपण पश्चाताप करणं आपल्या हातात आहे, परंतु परमेश्वराची दया ही आहे, परमेश्वराची कृपा ही आहे की परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याने रक्त आपल्यासाठी सांडलं आणि त्या रक्ताद्वारे त्याने आपल्याला शुद्ध आणि पवित्र केलेलं आहे. पहिले योहान याचा 1 अध्याय आणि वचन 7, 8, 9 आपल्याला सांगतं
पण जसा तो प्रकाशात आहे तसे आपण जर प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्तच त्या ठिकाणी आपल्याला आपल्या अपराधांपासून शुद्ध करू शकतं. आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठायी सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठायी नाही. प्रथम प्रियांनो, हे समजून घेणं आणि हे स्वतःला कबूल करणं महत्त्वाचं आहे की मी त्या ठिकाणी पापी आहे. त्या ठिकाणी त्याच्यानंतर पश्चाताप करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या रक्ताद्वारे आपल्याला शुद्ध करण्यास सिद्ध आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची एवढी दया आणि कृपा त्याने आपल्यावरती केलेली आहे की स्वतःचं रक्तच त्या ठिकाणी आपल्यासाठी 2000 वर्षापूर्वीच त्याने सांडून ठेवलेलं आहे की जेणेकरून जगातील सर्व पापी लोकांसाठी त्या ठिकाणी त्यांची क्षमा करण्यासाठी त्याचं रक्त पुरेसं आहे. पुढे आपण पाहूया की प्रभू येशू ख्रिस्त आणखीन म्हणतो की आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. आत्म्यापासून म्हणत असताना प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला काय अपेक्षित आहे हे देखील आपण पाहणं गरजेचं आहे की एखाद्याने रडून पश्चाताप करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर त्याचे पापांची जुनी त्या ठिकाणी सर्व पापांची आणि अपराधांची क्षमा मागणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर काय तर त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगतो आहे की आत्म्याद्वारे देखील त्याने नवीन जन्म घेतला पाहिजे. त्याचा आत्मा देखील त्या ठिकाणी बदलला गेला पाहिजे. आत्मा म्हणत असताना प्रभू येशू ख्रिस्त त्याचं मनापासून त्याचं जे अंतःकरण आहे, त्याचं जे हृदय आहे, त्याची जी वृत्ती आहे, त्याचा जो स्वभाव आहे तो देखील त्या ठिकाणी बदलला जाणं अत्यंत गरजेचं आहे असं त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. आपण काढूया तिताला पत्र याचा 3रा अध्याय आणि 3रं वचन. तिताला पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 3 असं आपल्याला सांगतं की कारण आपण पूर्वी निर्बुद्ध, अवज्ञा करणारे, बळकलेले, नाना प्रकारच्या वासनांचे व विलासाचे दास्य करणारे, दुष्टपणा व हेवा ह्यात आयुष्य घालवणारे, द्वेषपात्र व एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो. परंतु जेव्हा आपला तारणारा देव ह्याची दया व मनुष्यावरील प्रेम प्रकट झाले, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्याच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारिले. पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण, परमेश्वर आपल्याला सांगतो आहे की परमेश्वराचा जो आत्मा आहे त्याद्वारे तो आपल्या आत्म्याचं देखील नवीकरण त्या ठिकाणी तो करत आहे आणि आपल्याला देखील तो नवीन असा आत्मा त्या ठिकाणी देव करत आहे आणि आपली वृत्ती आणि आपला स्वभाव देखील तो ठिकाणी बदलू टाकू इच्छित आहे. या ठिकाणी आपल्याला हे तर समजलं की आपली वृत्ती आणि आपला स्वभाव त्या ठिकाणी बदलला जाणं गरजेचं आहे, परंतु कुणासारखी वृत्ती आणि स्वभाव धारण करायचा? कारण की जगामध्ये तर कुणीच नाही आहे प्रियांनो की आपण त्याची वृत्ती आणि त्याचा स्वभाव धारण करू शकतो किंवा त्याचा आदर्श आपण घेऊ शकतो. प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वर आपल्याला सांगतो आहे की तुमचा आत्मा बदलला जाणं आणि आत्म्यापासून नवीन जन्म घेणं गरजेचं आहे. तर आपण देखील आपल्या आत्मा बदलला जाणं आणि आपली वृत्ती आणि आपला स्वभाव बदलला जाणं गरजेचं असताना आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची वृत्ती आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव त्या ठिकाणी धारण करणं अत्यंत गरजेचं आहे प्रियांनो. आपण वाचूया फिलिप्पीकरास पत्र याचा 2रा अध्याय आणि 5 ते 11. फिलिप्पीकरास पत्र 2रा अध्याय आणि वचन 5 आपल्याला सांगतं की अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला या ठिकाणी फिलिप्पीकरास पत्र लिहिणारा लेखक आपल्याला सांगतो आहे
की कुणाची चित्तवृत्ती आपल्याला धारण करायची. आपल्याला जगातील कुठल्याही माणसाची किंवा कुठल्याही नेत्याची, कुठल्याही पुढाऱ्याची किंवा जगामध्ये जे वेगवेगळे आदर्श लोक झालेले आहेत त्यांच्याप्रमाणे आपल्याला चालायचं नाही आहे. तर अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाई होती, प्रभू येशू ख्रिस्ताची जी वृत्ती होती, त्याचा जो स्वभाव होता, त्याची जी विचार होते, त्याचा जो विश्वास होता, तो त्या ठिकाणी आपल्याला धारण करायचा आहे. तर त्याचा विश्वास कसा होता की तो अत्यंत लीन आणि त्या ठिकाणी नम्र होता. त्या ठिकाणी वचन 6 ते 11 आपल्याला सांगतं की तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. शास्त्री पुरुषी कसे होते? स्वतःला मोशे समान मानणारे होते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त कसा आहे? स्वतः त्या ठिकाणी देव आहे, परंतु तो स्वतःला देव मानत नाही. तर त्या ठिकाणी लिहिलं आहे की देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. प्रभू येशू ख्रिस्ताची वृत्ती, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव त्या ठिकाणी आपल्याला धारण करायचा. प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा आपल्याला त्या ठिकाणी धारण करायचा आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची वृत्ती कशी होती, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव कसा होता, तर ते आपल्याला पाहायला मिळतं की इफिसियाचा 4 अध्याय आणि 17 ते 24 वचन आपण वाचूया. इफिसियाचा 17वा अध्याय. इफिस 4 अध्याय आणि वचन 17 मी तुमच्यासाठी वाचतो. म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्चितार्थाने सांगतो की परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये. त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे. त्यांच्या अंतःकरणातील कठीणपणामुळे त्यांच्यात अज्ञान उत्पन्न होऊन ते देवाच्या जीवनाला पारखे झाले आहेत. कोडगे झाल्यामुळे त्यांनी हवरेपणाने सर्व प्रकारची अशुद्धता करण्यासाठी स्वतःला कामातुरपणास वाहून घेतले आहे. परंतु तुम्ही अशा प्रकारे ख्रिस्ताविषयी शिकला नाही, तर तुम्ही त्याचेच ऐकले असेल व येशूच्या ठाई जे सत्य आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यामध्ये शिक्षण मिळाले असेल. ते असे की तुम्ही तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी तो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की आपला जुना मनुष्याचा आपण त्याग करावा. तो कपटाच्या वासनाने युक्त असून त्याचा नाश होत आहे आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व आणि पवित्रता यांनी युक्त असा देवसदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. प्रभू येशू ख्रिस्ताची वृत्ती, प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव, प्रभू येशू ख्रिस्ताच्या सदृश्य आपल्याला जीवन जगायचं आहे आणि तो त्या ठिकाणी पवित्रता, नीतिमत्व आणि पवित्रता यांनी युक्त असा देवसदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य आपण धारण करावा, अशी त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. आणि हेच त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्याला समजून सांगत आहे की आत्म्यात जन्म घेणे म्हणजे काय, की नवा मनुष्य त्या ठिकाणी धारण करायचा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताची वृत्ती आणि त्याचा स्वभाव आपल्याला त्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये वागवायचा आहे. आणखीन एक वचन काढूया. आपण कलसेकरास पत्र 3 अध्याय. कलसेकरास पत्र 3 अध्याय वचन 1 मी तुमच्यासाठी वाचतो. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यज्ञ करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. ज्यावेळेस आपला आत्म्यामध्ये जन्म होतो, ज्यावेळेस आपला नवीन जन्म त्या ठिकाणी होतो, प्रभू येशू ख्रिस्ताची वृत्ती आणि स्वभाव आपण धारण करतो, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी वचन 5 आपल्याला सांगतं की तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ ह्या मूर्तिपूजा म्हणावे हे जीवे मारा, त्यामुळे देवाचा कोप होतो.
सर्व प्रकारचे त्या ठिकाणी अमंगळपणा, जारपणा, कामवासना, कुवासना, सर्व प्रकारच्या वाईट गोष्टी, सर्व प्रकारची अशुद्धता, अपराध, पाप, मलिनता या सर्व गोष्टी आपल्याला सोडून द्यायच्या आहेत. आणि वचन 10 आपल्याला सांगतं आणखीन पुढे काय काय गोष्टी आपल्याला सोडायच्या आहेत. त्यामुळे देवाचा कोप होतो. तुम्ही पूर्वी त्या वासनात जगत होता तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे. सर्व जुना मनुष्यापासूनला आपल्या त्याच्या कृतीसह आपल्या जीवनातून काढून टाकायचं आहे. वचन 10 आपल्याला सांगतं आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केले आहे. ह्यात हेलेनी व यहुदी, सुनता झालेला व न झालेला, बरोबर व स्कुती, दास, स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्वक आहे. तुम्ही देवाचे पवित्र, प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून परमेश्वरापासून, प्रभू येशू ख्रिस्तापासून येणारी करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाराणे असल्यास आपसात क्षमा करा. क्षमे त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी सांगत आहे की आपली वृत्ती आणि आपला स्वभाव त्या ठिकाणी बदलला जाणं गरजेचं आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची वृत्ती आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वभाव आपल्यामध्ये येणं गरजेचं आहे. आणि आपल्या ज्या सर्व पापाच्या भावना आहेत त्या देखील बदलल्या जाणं गरजेचं आहे. आणि पवित्र आत्म्यापासून ज्या भावना त्या ठिकाणी येतात त्या म्हणजे लीनता, नम्रता, पवित्रता, विश्वासूपणा, चांगुलपणा या गोष्टी आपल्याला धारण करणं अत्यंत गरजेचं आहे. या ठिकाणी आपण समजून घेतलं प्रियांनो की आतापर्यंत की आत्म्याद्वारे नवीन जन्म घेणं म्हणजे काय, आणि त्या ठिकाणी पाण्यापासून जन्म घेणं म्हणजे काय आणि आत्म्यापासून जन्म घेणं म्हणजे काय. आणि आपण पुढे पाहूया की वचन 6 आपल्याला सांगतं, 3रा अध्याय, योहानाचं पुस्तक याचा 3रा अध्याय वचन 6 आपल्याला सांगतं की देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी निकोदेमाला सांगत आहेत की जे देहापासून जन्मलेत, आपण त्या ठिकाणी दैहिक रीतीने जन्मलेलो आहे आणि आपण देह आहोत, आणि जे आत्म्यापासून जन्मलेले आहेत ते आत्मा आहेत. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की रक्त, मांस आणि हाड, आपल्या पालकसाहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे, रक्त, मांस आणि हाड स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. आपण हे शरीर घेऊन आणि आपण या शरीराच्या वृत्ती आणि स्वभाव घेऊन त्या ठिकाणी स्वर्गाच्या राज्यात जाऊ शकत नाही. आपण फक्त त्या ठिकाणी देहापासून जन्मलेलो आहोत. आणि आपल्याला जर स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे, स्वर्गाचं वारीस जर आपल्याला बनायचं आहे, तर आपल्याला आत्म्यापासून जन्म घेणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे त्या ठिकाणी म्हणतो, तुम्हाला नव्याने जन्मने पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो, कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचेही असेच आहे. आपल्याला त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सांगतोय की याचं आश्चर्य मानू नका. निकोदेमाला आश्चर्य वाटतं की हे असं कसं घडू शकतं, एखाद्याची त्या ठिकाणी पाण्यापासून आणि आत्म्यापासून तो कसा जन्म घेऊ शकतो, पश्चाताप कसा करू शकतो, आणि त्याची वृत्ती आणि त्याचा स्वभाव माणसाचा कसा बदलू शकतो, या गोष्टीचं आश्चर्य त्याला वाटतं आहे. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो आहे की या गोष्टीचं तुम्ही आश्चर्य करू नका. जसा वारा आपल्याला दिसतो का, हवा दिसते का आपल्याला, हवा दिसत नाही, परंतु त्या ठिकाणी असते, तिचं जाणीव आपल्याला होते, ती आपल्याला जाणवते, वारा आपल्याला जाणवतो. तसंच एखाद्याचं जीवन देखील असतं. ज्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये येतो आणि ज्यावेळेस त्याचा नवीन जन्म होतो, त्याचा स्वभाव आपल्याला वरून त्या ठिकाणी दिसताना आपल्याला ते तसाच दिसेल, त्याचं जीवन आपल्याला, परंतु ज्यावेळेस आपण त्याच्याशी बोलू, त्याचं स्वभाव आपण जाणून घेऊ, त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी त्याची जाणीव होईल की याचं जीवन त्या ठिकाणी बदलून गेलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ज्यावेळेस एखादी व्यक्ती येते त्याचं जीवन बदलल्याशिवाय राहत नाही. निकोदेम त्याला म्हणाला, या गोष्टी कशा घडून येऊ शकतील. येशू त्याला उत्तर दिले, तुम्ही इस्रायलाचे गुरु असूनही तुम्हाला या गोष्टी समजत नाहीत काय. मी तुम्हाला खचित सांगतो की जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष मानित नाही. मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरीत नाही, तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा धराल. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पृथ्वीवरील गोष्टी सांगत आहे. नवीन जन्म घेणं
विश्वास ठेवणं आणि नवीन जन्म होणं ही कुठली स्वर्गातील गोष्ट नाही आहे, किंवा ही फक्त स्वर्गामध्येच घडून येणारी गोष्ट नाही आहे, तर ही पृथ्वीवरील गोष्ट आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला पृथ्वीवरच्याच गोष्टी सांगतो आहे. आणि जर आपला त्या गोष्टीवरती विश्वास बसत नसेल तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला म्हणतो की मी जर स्वर्गाच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तर तुम्ही त्या ठिकाणी कसा विश्वास धराल. 13 वचन आपल्याला सांगतं की स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणीही स्वर्गाच्या राज्यात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी उदाहरण देतो आहे की मोशेने जसा अरण्यात सर्प उंच केला होता. गणना याचं पुस्तक आणि 21व्या अध्यायामध्ये ती गोष्ट आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस इस्रायल लोक परमेश्वराविरुद्ध त्या ठिकाणी कुरकुर करू लागतात, परमेश्वराच्या नावाला तुच्छ लेखू लागतात, परमेश्वराविरुद्ध आणि मोशेविरुद्ध देखील कुरकुर करू लागतात, त्यावेळेस परमेश्वर त्यांच्यावर रागावतो, परमेश्वर त्यांच्यावर चिडतो आणि त्यांना शासन करण्यासाठी आगे साप त्यांच्यामध्ये पाठवतो. आगे साप पाठवतो आणि कित्येक लोक त्या ठिकाणी ते साप चावून मरण पावतात. आणि त्यावेळेस मोशे परमेश्वराकडे विनंती करतो, परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि परमेश्वर त्याला सांगतो की एक सापाची प्रतिमा करून त्या ठिकाणी ती एका खांबावरती तू उंच कर आणि ज्या व्यक्तीला साप चावला असेल त्याने त्या प्रतिमेकडे पाहावं आणि त्या ठिकाणी तो बरा होईल. प्रियांनो, आज प्रभू येशू ख्रिस्त ज्या वधस्तंभावरती गेलेला आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताला ज्याला वाचायची इच्छा असेल, ज्याला त्या ठिकाणी स्वर्गात जाण्याची इच्छा असेल, ज्याला नवीन जन्म घेण्याची इच्छा असेल, ज्याला आपल्या पापांचा पश्चाताप करण्याची इच्छा असेल, त्याने त्या ख्रिस्ताकडे फक्त पाहावं आणि तो त्या ठिकाणी वाचला जाणार आहे. वचन 15 आपल्याला सांगतं की ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो. वचन 16 आपल्याला सांगतं देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की विश्वास हा शब्द वाचत असताना प्रियांनो नेहमी लक्षात ठेवा, विश्वास ही फक्त एक बाजू झाली. आपण बऱ्याचशा वेळेस वाचतो नाही का की विश्वास ठेवा म्हणजे तुझं तारण होईल, विश्वास ठेवा नाही का. आणि कित्येक लोक विश्वास ठेवतात प्रभू येशू ख्रिस्तावरती, पण दुसरी बाजू काय आहे विश्वासाची की नवीन जन्म. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी निकोदेमाला तेच समजून सांगतोय की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, जो पश्चाताप करतो, पापांची क्षमा मागतो, ज्याचा नवीन जन्म होतो, ज्याचं त्या ठिकाणी वृत्ती बदलली जाते, स्वभाव बदलला जातो आणि प्रभू येशू ख्रिस्ताची वृत्ती आणि स्वभाव ज्यावेळेस तो व्यक्ती धारण करतो त्यावेळेस त्याचा नाश होत नाही तर त्याला काय होतं, सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. नुसता विश्वास त्या ठिकाणी अपूर्ण आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं आपला विश्वास फक्त प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास हा आपल्याला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाऊ शकत नाही, तर विश्वासाला नवीन जन्माची जोड देणं अत्यंत गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही विश्वासाचे कुठलेही वचन काढा प्रियांनो, तर विश्वास हा शब्द ज्यावेळेस तुमच्यासमोर येईल त्यावेळेस हे मनामध्ये फिट झालं पाहिजे की विश्वासानंतर नवीन जन्म असला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर जे अभिवचन प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं आहे ते त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये लागू पडतं. नुसता विश्वास असून त्या ठिकाणी फायदा नाही. देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठविले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला परमेश्वराने जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी पाठवलं नाही, आपला प्रत्येकाचा न्यायनिवाडा करण्यासाठी त्याने पाठवलं नाही, तर आपलं त्या ठिकाणी तारण व्हावं म्हणून त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलता एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की न्यायनिवाडा कुणाचा होऊन चुकला आहे. आपण म्हणतो ना की मी तर विश्वास ठेवला आहे, माझ्यावरती न्यायनिवाड्याचा प्रसंगच येणार नाही. मग न्यायनिवाड्याचा प्रसंग कुणावरती येणार नाही, कुणावरती येईल? जर ज्याने विश्वास ठेवला परंतु नवीन जन्मच त्या ठिकाणी घेतला नाही, ज्याने पश्चाताप करायला नाही म्हटलं, ज्याने नवीन जन्म स्वतःचा आत्मेने पाण्याने आणि आत्मेने नवीन जन्म होण्यास ज्याने नकार दिला, ज्याने पश्चाताप करण्यास नकार दिला, ज्याने स्वतःची वृत्ती आणि स्वतःचा स्वभाव त्या ठिकाणी बदलून घेतला नाही, ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताची वृत्ती आणि स्वभाव धारण करून घेतला नाही, अशा व्यक्तीचा न्यायनिवाडा होणार आहे हे या ठिकाणी लिहिलेलं आहे.
त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, की ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताची वृत्ती आणि स्वभाव धारण केलेला नाही, नवीन त्या ठिकाणी नवीन मनुष्य ख्रिस्त सदृश्य असं जीवन त्या ठिकाणी जो जगलेला नाही, त्याचा तर न्यायनिवाडा होऊन चुकलेला आहे. आणखीन एक वचन आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. वचन 5वा अध्याय, योहानाचंच पुस्तक याचा 5वा अध्याय आणि वचन 24 या ठिकाणी महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जे माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे. हे देखील वचन आपल्याला या ठिकाणी आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की जे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो, विश्वास तर भूतं पण ठेवतात प्रभू येशू ख्रिस्तावरती. आपण वेगळं काय करतो? या ठिकाणी सुद्धा तेच अर्थ प्रभू येशू ख्रिस्त सांगतो आहे की ज्याचा नवीन जन्म झाला आहे, ज्याने पश्चाताप केला आहे, ज्याने त्या ख्रिस्ताची वृत्ती आणि स्वभाव धारण केला आहे, अशा प्रत्येकावरती काय होणार आहे की न्यायाचा प्रसंग येणारच नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे. मरणातून जीवनामध्ये त्या ठिकाणी तो पार गेलेला आहे. पुढे त्या ठिकाणी 19 वचन आपल्याला सांगतं की निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नये म्हणून प्रकाशाकडे येत नाही, परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो, यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे. खरोखर प्रियांनो, जो सत्य आचरतो तो त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो, प्रकाशामध्ये तो येतो. जो जुनी जीवन, जुनी वृत्ती, जुना स्वभाव त्या ठिकाणी सोडून देतो, जुनी पापं त्या ठिकाणी सोडून देतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन त्या ठिकाणी स्वीकारतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या इच्छेप्रमाणे तो वागायला सुरू करतो आणि प्रकाशामध्ये त्या ठिकाणी जीवन जगतो. प्रियांनो, अशा रीतीने आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुमच्या विश्वासाला ज्यावेळेस तुम्ही नवीन जन्माची जोड देताल त्याच वेळेस आपला विश्वास त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि आपण स्वर्गाच्या राज्यात त्या ठिकाणी जाऊ शकणार आहोत. इथपर्यंत आपण पाहतो प्रियांनो की निकोदेमस आणि येशू ख्रिस्ताचं बोलणं संपलं. निकोदेमस त्या ठिकाणावरून निघून गेला, परंतु पुढे जाऊन निकोदेमसचं काय झालं आपल्याला कधी त्या ठिकाणी ठाऊक नाही. परंतु निकोदेमसचा उल्लेख योहानाचं पुस्तक याचाच 19वा अध्याय आणि 38 ते 42 वचन वाचल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की ज्यावेळेस येशू ख्रिस्ताचं वधस्तंभावरती मरण होतं त्यावेळेस अरिमथाईकर योसेफ आणि निकोदेम हे 2 व्यक्ती येतात आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर त्या ठिकाणी घेऊन त्याचं त्या ठिकाणी सर्व विधीपूर्वक त्या ठिकाणी ते वधस्तंभावरती त्याला उतरवून त्या कबरेमध्ये ते नेऊन ठेवतात. आणि त्या ठिकाणी इतिहास आपल्याला असं सांगतो प्रियांनो की निकोदेमसने विश्वास ठेवला. निकोदेमसने आपली जुनी वृत्ती, जुना स्वभाव सर्व सोडून दिलं. परुषी, शास्त्रीय आणि परुषाची वृत्ती सर्व त्या ठिकाणी सोडून दिली. त्या ठिकाणी त्याच्या विश्वासामुळे शास्त्रीय आणि परुषी हे जे पद त्याच्याकडे होतं ते देखील त्या पदापासून देखील त्याला हुसकावून लावण्यात आलं, धुडकावून लावण्यात आलं. ते पद देखील त्याचं गेलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावरती त्याने विश्वास ठेवला आणि पुढे जाऊन प्रभू येशू ख्रिस्तासाठी तो रक्तसाक्षी देखील झाला, असं त्या ठिकाणी इतिहास आपल्याला सांगतो. आज आपण सर्वजण देखील विचार करूया प्रियांनो की आपण विचार करूया की आपण आपलं जीवन त्या ठिकाणी कसं जगत आहोत. खरंच ख्रिस्तावरती आज आपण सर्वजण विश्वास ठेवलेला आहे का? खरंच त्या ठिकाणी आपल्या विश्वासाला आपण नवीन जन्माची जोड दिलेली आहे का? आपल्या सर्व पापांचा आपण पश्चाताप केलेला आहे का? आणि आत्म्यामध्ये नवीन जन्म आपण घेतलेला आहे का? जुने जीवन, जुनी वृत्ती, जुना स्वभाव आपण सोडून दिलेला आहे का? आणि ख्रिस्ताची वृत्ती आणि ख्रिस्ताचा स्वभाव आपण धारण केलेला आहे. आणि ख्रिस्त सदृश्य जीवन सर्वात महत्त्वाचं आहे प्रियानो की ख्रिस्त सदृश्य जीवन आज आपण जगत आहोत का, याचा विचार आपण करूया प्रियानो. आणि निकोदेमससारखं आपण आपली जुनी सुवृत्ती आणि जुना स्वभाव आपण सोडूया आणि आपल्या नवीन जन्मामध्ये आपण प्रवेश करूया आणि ख्रिस्ताच्या मार्गामध्ये आपण चालूया. आपण प्रार्थना करूया. खरोखर आकाश आणि पृथ्वी निर्माण करणाऱ्या थोर गौरी बापा परमेश्वरा, पुन्हा एक वर तुझे मनापासून आभार मानतो, उपकार मानतो बापा. तुझ्या या सर्व वचनांवरती बापा आम्ही जे काही आज मनन केलं परमेश्वरा, ते सर्व बापा आज आमच्या लक्षात राहू दे परमेश्वरा. विशेष करून तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन आम्हा प्रत्येकाला तू कर परमेश्वरा. आणि खरोखर बापा
विशेष करून बापा आम्ही सर्वजण जरी तुझ्या नावावरती विश्वास ठेवत असलो बापा, तरी आमचा नुसता विश्वास पुरेसा नाही बापा, तर तुझ्या त्या नवीन जन्माची जोड देणं अत्यंत गरजेचं आहे बापा. आज हे सर्व गोष्टी आम्हाला समजून घेण्याकरता बापा तुझी लागणारी दया आणि कृपा आम्हा प्रत्येकाला पुरव परमेश्वरा. खरोखर बापा तुझ्या स्वर्गाच्या राज्यात जर आम्हाला जायचं असेल बापा, तर खरोखर परमेश्वरा तुझं स्वर्गाचं राज्य, तारण, मोक्ष आम्हाला जर मिळवून घ्यायचा असेल बापा, तर नवीन जन्म घेणं अत्यंत गरजेचं आहे बापा. आम्हा प्रत्येकाला तो मिळावा बापा, अशी प्रत्येकाची इच्छा आहे परमेश्वरा. आम्हा प्रत्येकावरती तू दया कर, कृपा कर. आम्ही प्रत्येकाने तू समोर आमच्या अपराधांची क्षमा मागावी आणि पश्चाताप करावा, रडून परमेश्वरा तुझकडे क्षमा मागावी, अशी दयाने तू कृपा तू कर परमेश्वरा. आणि आमची वृत्ती आणि आमचा स्वभाव देखील आमचा तू बदलून टाक परमेश्वरा. आणि ख्रिस्ताची वृत्ती, ख्रिस्ताचा स्वभाव परमेश्वरा आम्हाला तू धारण करण्याकरता सहाय्य मदत कर. ख्रिस्ताचा परमेश्वरा एक सेवक आणि शिष्य बनून राहण्याकरता आम्हाला तू सहाय्य मदत कर. आणि शेवटपर्यंत तुझ्या वचनात आणि नीतिमत्वात परमेश्वरा, शेवटपर्यंत परमेश्वरा तुझ्या वचनात, नीतिमत्वात, पवित्रते, सेवेत टिकून राहण्याकरता मदत कर बापा. आणि मेल्यानंतर परमेश्वरा आमचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यातच होईल बापा, अशी दया आणि कृपा आमच्या जीवनावरती कर बापा. म्हणून आम्ही तुला विनवतो परमेश्वरा. पुन्हा एक वर तुझे मनापासून आभार आणि उपकार मानतो बापा. आणि सर्व प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो बापा, म्हणून ते तू ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण बोलू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊ, तुझं राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, तसेच क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडूस. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन.